विधेयक क्रमांक 9 प्रभारी मंत्री। धन्यवाद सभापति महोदय। सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विपवी क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे। माननीय एक 2 मिनिट बोलतो, 2 मिनिट बोल। माननीय अध्यक्ष महोदय, मैं आपला आणि सर्व सदस्याचे धन्यवाद देतो की तुम्ही मला अनुमती दिली। माननीय सभापती महोदय, माननीय नरेंद्रभाई मोदीने 2014 मध्ये जे प्रथम ते प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी स्किल डिपार्टमेंट सुरू केला आणि नंतर 2015 मध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्याने महाराष्ट्रामध्ये डिपार्टमेंट सुरू केले। आता ते त्यांच्या मनामध्ये देश आणि महाराष्ट्र स्किल हब व्हावा यासाठी सर्व प्रयत्न चालले, सर्व योजना चालली आहे। हा आपण 2022 मध्ये 2022-23 मध्ये माननीय देवेंद्रजीच्या हस्ते भूमिपूजन करून नवी मुंबईमध्ये हा स्किल युनिव्हर्सिटीचा काम सुरू केला होता आणि आता त्यामध्ये आजपर्यंत आपण जे काही केलं आहे 2 मिनिटात सांगतो। आपण पुणे, खारघर, नागपूर इथे विद्यापीठ उपकेंद्राची स्थापना केली। प्रत्येक विभाग स्तरावर 6 संत गाडगेबाबा स्वच्छ भारतीय कुशल अकॅडमी प्रबोधिनी स्थापित केली, सुरू केली। मुंबईमध्ये स्वामी विवेकानंद स्किल युनिव्हर्सिटीचे एक ब्रांच म्हणून ते युरोपियन देशासाठी जे मुला-मुली पाठवता त्याने आपण तिथे शिक्षण देता। 3 आंतरराष्ट्रीय 46 राष्ट्रीय औद्योगिक भागीदाराबरोबर आपण सामंजस्य करार केले। 200 कॉलेजमध्ये 400 अधिक प्राध्यापकांना नवीन तंत्रज्ञान दिले। मोठी लिस्ट आहे, ते मी आपला वेळ घेत नाही। आता ते माननीय रतन टाटा साहेबांच्या नावावर हा स्किल युनिव्हर्सिटीचं नाव व्हावा यासाठी माननीय एकनाथ शिंदेची जे सरकारमध्ये आपण मंत्रिमंडळ प्रस्ताव पारित केला होता। टाटा इन्स्टिट्यूटने महाराष्ट्रामध्ये स्किलसाठी फार काही मोठा काम केलेलं आहे। गडचिरोली जैसे स्थानावर त्याने एक अतिशय चांगला स्किल सेंटर सुरू केलेला आहे। याशिवाय मुंबईमध्ये पण केलेला आहे। त्यांचे नावावर हा स्किल सेंटर सुरू झाला तर आपण हा स्किल सेंटरमध्ये फार काही चांगले शिक्षण विद्यार्थी देऊ शकता। मला आपल्या सर्वांना विनंती आहे की लहान बिल आहे आणि स्वर्गीय रतन टाटाचे नावावर आहे, आपण सर्वजणांनी अनुमती द्यावा अशी माझी विनंती आहे। मी ते आपण त्याने कुटुंबियाने संपर्क केला होता, त्याने पत्र लिहून त्याने इन्फॉर्मेशन पण केली होती। त्यांचा हा अहंकार आहे असं मानून आपण ते पुढे गेला आहे। आता फक्त आपल्या जानकारीसाठी, आपले माहितीसाठी आपण जे सांगितलं की टाटा कन्सल्टन्सीने बरोबर घ्या ते नक्की आपण करू। आज पण एशियन डेव्हलपमेंट बँक माननीय देवेंद्र फडणवीसजीने मीटिंग घेतली आहे। ते एशियन डेव्हलपमेंट बँक पण आपल्याकडे स्किलसाठी ते फंड देत आहे आणि ते MIDC सांगितलं ते पण आपण कसा करू शकता नक्की करू। आणि ते पुढच्या 5 वर्षामध्ये 10,000 विद्यार्थ्यांना हा कौशल प्रशिक्षण दिलं जाईल। वेळेची कमी आहे म्हणजे सब्जेक्ट मी आपल्याला सांगू शकत होतं, पण माझ्याकडे सर्व आहे ते अतिशय चांगले सब्जेक्ट, ते आज ज्यांची गरज आहे ते सब्जेक्ट आपण तिथे शिकवणार आहे। मी आता पाठवतो। महोदय, सन 2024 से विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ दूसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावा असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विपवी क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येते। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 8, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत, होयचे एकमत। खंड 2 ते 8, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। प्रभारी मंत्री। माननीय सभापति महोदय, सन 2024 से विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ दूसरी सुधारणा विधेयक 2024 सुधारणा संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विपवी क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे।
प्रश्न असा आहे की सन 2024 चे विपवी क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत, होयचे एकमत. विधेयक संमत झाले.